नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. म्हणजे न्यूज डंकाच्या माध्यमातून जे वेगवेगळे विषय हाताळले जातात ते आपल्यापर्यंत निश्चित पोचतील. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादचा भयानक प्रकार समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने लव्ह जिहाद म्हणजे काय हे लोकांना कळलं. एरवी अशी एखादी लव्ह जिहादची घटना घडली की हिंदू मुस्लिम करू नका असा बोटचेपा पवित्रा घेणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी ही घटना घडावी लागली हे दुर्दैव. अर्थात त्यांच्या डोळ्यात अंजन घातले गेले असेलच असं अजिबात नाही. या घटनेकडे जर डोळे झाकच करायचे असेल तर केवढी मोठी घटना का घडेना काही फरक पडणार नाही. मात्र या घटनेमुळे वास्तव भविष्य किती भयंकर आहे याची जाणीव झाली. जवळपास 2022 पासून हा सगळा भयंकर प्रकार TCS सारख्या कंपनीच्या BPO मध्ये सुरू होता हे कुणालाही सांगून खरं वाटणार नाही. पण जे आज घडलं ते आज सगळ्यांच्या समोर आहे. रोजच्या रोज नवनवी माहिती समोर येते आहे. 9 FIR आत्तापर्यंत दाखल झालेले आहे. यात निदा खान नावाची महिला जी HR एक्झिक्युटिव्ह होती तिचाही सहभाग आहे. ती सध्या फरार आहे. म्हणजे अशा सगळ्या प्रकारात महिलांनाही सहभागी करून घेतले जातं हे जास्त भयंकर आहे. एका महिला HRला पकडण्यात आलं आहे. ती हिंदू आहे पण तिने या सगळ्या प्रकारांकडे कानाडोळा केलेला आहे. म्हणजे तिलाही महिलांच्या सुरक्षेविषयी काडीची सहानुभूती नव्हती हे यातून दिसून येतं. आता या प्रकरणासोबत अमरावतीतील अयाज मोहम्मद नावाच्या 19 वर्षीय लिंगपिसाटाचेही गुन्हे समोर आलेले आहेत. त्याने अनेक मुलींसोबत नको त्या अवस्थेत फोटो व्हिडिओ काढले, ते व्हायरल केले. जवळपास 180 मुलींना त्याने अशा पद्धतीने फसवल्याचा आरोप केला जाऊ लागलेला आहे. आता एवढी भयंकर प्रकरणं घडली पण महाराष्ट्रातील काही आघाडीच्या महिला पुढारी मात्र गप्प आहे. नाशिकमध्येच अशोक खरात प्रकरण घडल्यानंतर त्या लिंगपिसाटाबद्दल बोलण्यासाठी या महिला पुढारी आवर्जून पुढे आल्या. पत्रकार परिषदा घेऊन रोज त्याविषयी बोलतात. त्यात ज्यांची नावं येत आहेत त्यांना कशी शिक्षा व्हायला हवी याविषयी परखड मत व्यक्त करतात. पण नेमक्या याच महिला पुढारी त्याच नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादबद्दल गप्प आहेत. अमरावतीतील प्रकरणात तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्या 19 वर्षीय मुलाने ज्या मुलींचं शोषण केलं त्या मुलींनाच सुनावलेलं आहे. अशोक खरात सारखे प्रकरण गंभीर आहेच. त्यानेही फसवणूक केलेली आहे, लैंगिक शोषण केलेलं आहे, पैसा लुटलेला आहे, स्वतःची संपत्ती वाढवलेली आहे, राजकीय नेत्यांची असलेल्या ओळखीचा लाभ उठवलेला आहे. त्याला कठोर शासन होणारच आहे कारण त्याचे सगळे गुन्हे हे व्हिडिओच्या माध्यमातून समाजासमोर आलेले आहेत. त्यामुळे अशोक खरात यातून सुटणार नाहीच. खरातला वाचवण्याचा कुणी प्रयत्नही केलेला नाही. त्याच्या विरोधात आत्तापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्या विरोधात अनेक पुरावे आहेत, ते कुणी लपवलेले नाहीत. पण कॉर्पोरेट जिहादचं काय? खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे म्हणून उभाटा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे पत्रकार परिषद घेऊन तासनतास पत्रकारांसमोर वेगवेगळे प्रश्न मांडतात. पण त्यात नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादसाठी पत्रकार परिषद घ्यायला त्यांना वेळ का नाही? तिथेही महिलांवरच अन्याय झालेला आहे. त्यावर एकही पत्रकार परिषद घेतली जाऊ नये याचं आश्चर्य वाटतं. सुप्रिया सुळे याही महिलांच्या मुद्द्यावर सातत्याने बोलणाऱ्या. कुठेही महिलेवर अन्याय झाला की गृह मंत्रालय काय करतंय, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी हिरिरीने करणाऱ्या सुप्रिया सुळे नाशिकमधील कॉर्पोरेट प्रकरणी बोलत नाहीत की अमरावती प्रकरणी आपलं मत व्यक्त करत नाही. आता अमरावतीतील लैंगिक शोषण आणि मुलींची फसवणूक या प्रकरणी त्या अयाज मोहम्मदच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आल्यानंतरही अंधारे म्हणाल्या की मग खरातच्या घरावर बुलडोजर का नाही? यशोमती ठाकूरही म्हणतात की खरातच्या घरावर बुलडोजर चालवला पाहिजे. पण त्यांच्याकडून नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादबद्दल एकही शब्द निघत नाही. खरं तर अंधारे या महाराष्ट्रात घडलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांसाठी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना प्रश्न विचारतात, फोटो कागदपत्र घेऊन त्याचा पाठपुरावा केल्याचं दाखवतात. पण नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी एवढी मेहनत त्यापैकी कुणीही घेताना दिसत नाही. याचं कारण एकच असेल, ते म्हणजे त्यात असलेला मुस्लिम अँगल. मुस्लिमांकडून त्या कंपनीतील मुलींचे, महिलांचे दबावाखाली शोषण केले गेलेले आहे. पण त्यावर बोलायचं कसं? निवडणुकीत मुस्लिम मतांचा विचार करून कशावर बोलायचं, कुठे बोलायचं याविषयी ठरत असावं. अमरावतीतील एवढं प्रकरण घडलं पण त्याबद्दलही कुणी अमरावतीतील परतवाड्याला जाऊन तिथे पत्रकार परिषद घेतली नाही, टीका केली नाही.
कारवाईची मागणी केली नाही. अंधारे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हे तर राजकारणी, त्यामुळे राजकारण पाहून त्यांच्या प्रतिक्रिया असतात. पण एरवी महिला मुक्ती, महिलांचे प्रश्न यावर भडभडून बोलणाऱ्या महिला कार्यकर्त्या, समाजसेविकाही अशा प्रकरणात गायब आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लगेच त्या सावित्रीच्या लेकी होतात. पण कॉर्पोरेट जिहाद, लव जिहादच्या वेळेला सावित्रीच्या लेकी म्हणवणाऱ्या महिला लुप्त होतात. राजकारण करण्यासाठी त्यांना सावित्रीच्या लेकी व्हायचं असतं. प्रत्यक्षात त्या जर सावित्रीच्या लेकी असतील, महाराष्ट्रातील प्रत्येक अन्यायग्रस्त मुलीसाठी धावून जाण्याची त्यांची इच्छा असेल, तर त्यांनी ते पाऊल उचललं असतं. पण त्यांनाही फक्त राजकारणच करायचं असतं. अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होतं, त्यावेळेला काही राज्यात शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी प्रख्यात नृत्यांगना झेलम परांजपे यांनी त्यांच्या शाळेला सुट्टी न देण्याचा निर्णय घेतला. आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, शाळा बंद ठेवणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. राम मंदिराचा विषय निघाला की अनेकांना परंपरेला फाटा देण्याचा, बंडखोरी करण्याचा विचार स्फुरतो. पण एवढं मोठं नाशिकचं जिहादचं प्रकरण घडलं, यावेळी त्यात अडकलेल्या महिलांच्या पाठीशी आपण आहोत हे सांगण्यासाठी अशा कोणत्याही महिला आल्या नाहीत. भाजपच्या युवा मोर्चाने आंदोलन केलं, तो भाग वेगळा. पण अशा प्रकारे कॉर्पोरेट क्षेत्रात धर्मांतरण करण्यासाठी काही लोक गटागटाने प्रयत्न करत आहेत, मुलींना जाळ्यात ओढत आहेत, त्यांच्यावर सक्ती केली जात आहे. हा प्रश्न या कुणालाही गंभीर वाटत नाही. सावित्रीबाईंनी शिक्षण घेताना कसा संघर्ष केला, समाजाचे कसे टक्के टोणपे सहन केले हे सांगितलं जातं. पण मग त्यांचा आदर्श घेत आजच्या मुलींनी शिक्षण घेत चांगल्या कॉर्पोरेट कंपन्यात नोकरी स्वीकारल्यानंतर त्यांचा गैरफायदा उचलला जात असेल, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात असेल, तर त्यासाठी मात्र या सावित्रीच्या लेकी म्हणवणाऱ्या समाजसेविका, स्त्री मुक्तीवाल्या का पुढे येत नाहीत? आम्ही हिजाब, बुरखा घालूनच शिकणार असं म्हणणाऱ्या मुस्लिम मुलींनाही त्यापासून परावृत्त करण्याची अशा महिलांची हिंमत का होत नाही? त्यामुळे एकूणच स्त्रियांच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांचा हा निव्वळ भुंदूपणा समोर येतो. मुळात हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे. हा कुण्या राजकीय पक्षाच्या मतांचा, त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न नाही. एका नावाजलेल्या कंपनीत काही मुस्लिम कर्मचारी जाणीवपूर्वक मुलींना छळून त्यांना धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त करत असतील, त्याचे धागेदोरे थेट परदेशात सापडत असतील, तर ही बाब गंभीर नाही. हिंदू धर्मातील मुलींनाच टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय करण्याचे हे सामूहिक कारस्थान सावित्रीच्या लेकी म्हणवणाऱ्या महिलांना संतप्त करत नाही. याचा अर्थ त्यांनी सावित्रीबाई फुलेंचा फक्त आपल्या सोयीसाठी वापर केला आहे असाच त्याचा अर्थ होतो. त्यांना केवळ आपला अजेंडा रेटण्यासाठी सावित्रीबाईंचं नाव हवं आहे. त्यांना मुलींची सुरक्षा, त्यांचं स्वातंत्र्य याविषयी काडीची आस्था नाही असंच म्हणावं लागेल. महिलाच महिलांच्या शत्रू आहेत हे नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाने प्रकर्षाने समोर आणलंय. पण त्यावरही महिला मुक्ती, महिलांच्या तारणहार म्हणवल्या जाणाऱ्या महिला बोलत नाहीत. हे समाज सुधारणेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे. महिला मुक्तीचं नाटक करणाऱ्या महिलाही कॉर्पोरेट जिहादमध्ये अडकलेल्या महिलांच्या शत्रूच म्हणायला हव्या. नाशिक प्रकरणात अडकलेल्या मुली हिंदू धर्मातील आहेत म्हणून मूग गिळून गप्प बसणं ही अशा तथाकथित समाजसेवी महिलांची शोकांतिका आहे. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात मुलींना जाळ्यात ओढून दबावाखाली आणून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. त्यांना धर्मांतरण करण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे किंवा नमाज पढण्यासाठी, रोजे ठेवण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली आहे, हे खरं आहे. पण अमरावतीतील प्रकरणात मुली या अयाज नावाच्या तरुणापर्यंत का गेल्या हा देखील गंभीर प्रश्न आहे. सोशल मीडियाचा आज होणारा प्रचंड वापर पाहता एकमेकांच्या संपर्कात येणं कठीण राहिलेलं नाही. त्यातून मुली या अशा नराधमांच्या तावडीत सापडतात. मात्र आपण कुणाच्या संपर्कात आहोत, कुणाशी बोलतो आहोत, कुणासोबत तो सांगेल तिथे का जात आहोत, याचे काय परिणाम होतील याची कोणतीही तमा जर बाळगली जात नसेल तर त्या नराधमालाच फक्त दोष देऊन कसं चालेल? या मुलींचंही प्रबोधन व्हायला नको का? या मुली महाराष्ट्रातल्याच आहेत ना, त्यांना मार्गदर्शन करायला नको? कारण हा निव्वळ एक लैंगिक छळाचा गुन्हा नाही, तर समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे, समाज नासवण्याचा प्रकार आहे. त्याबद्दल सावित्रीच्या लेकी म्हणवणाऱ्या आणि त्यांचा अजेंडा राबवणाऱ्यांनी तोंड उघडायला हवं. अशा महिलांनी आता लवकर प्रकट व्हावं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.